यानंतर पुढचा सामना असेल तो TDWA 11 तर डॉक्टर रवी दिघे यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या. मॅन ऑफ द मॅच 44 धाव्यांची खेळी केली आणि आमचा महिला डॉक्टर वर्ग इथे आज आवर्जून उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच तळोजा डॉक्टर वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं. चला पंच सामना सुरू करा. स्कोरर आमचे दोन्ही स्कोरर लक्ष ठेवा मॅचकडे. सामना सुरू करा. तर डॉक्टर रवी दिघे जे आक्रमक बॅटिंगसाठी ओळखले जातात डॉक्टरांकडे आम्ही जरूर वळणार आहोत. सर्वप्रथम आपलं अभिनंदन. 44 धावेची खेळी केली आणि समोरच्या संघाला नेस्तनाबूत केलं. अगदी शेवटपर्यंत कुठलीही संधी दिली नाही. का म्हणाल आज विजयाबद्दल टीममेट्स बद्दल? सर्वप्रथम आमच्या सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन. आणि हा माझा जो गेम आहे हा टीमच्या स्पिरिटमुळे ते ग्राउंडमध्ये हॅपन होतं. तर आमचे कॅप्टन मला सपोर्ट करतात. त्यांनी सांगितलं होतं की काही प्रॉब्लेम नाही आहे, 1-2 डॉट गेले तरी पण तुम्ही तुमच्या गेमला बॅक करा आणि दॅट्स बिकॉज ऑफ ऑल आवर टीम. टीममेट्सच्या परफॉर्मन्सबद्दल का म्हणाल? का ऑल टाइम सीट रेडी उल्वे युनायटेड परफॉर्मन्स सगळ्यांचा छान झाला, अजून काही कमी जाणवते? इम्प्रूव्हमेंटसाठी तर कायमच स्कोप असतो, पण ज्या प्रकारे टीम कमबॅक करते म्हणजे 6 मारल्यानंतरही दुसरा बॉल तेवढ्याच जोमाने टाकते आणि फहीम, प्रदीप सर, हरिओम सर, प्रशांत सर सर्वच एकदम छान प्रयत्न करतायत आणि 100% देत आहे. इट्स ऑल टीम परफॉर्मन्स. थँक्यू व्हेरी मच. स्पोर्टिंग विकेट आहे अगदी. आता आपण 59चं टार्गेट. अगदी सकाळचे 4 मॅचेस पाहिल्या तर लो स्कोर होता 18, 25, 30. स्पोर्टिंग विकेटमध्ये काय म्हणाल? का जिथे तुम्ही 44 धावा ठोकल्या अगदी सुरुवातीला सकाळी धावा होत नव्हत्या आता धावा होतात, विकेटबद्दल काय म्हणाल? डेफिनेटली तुम्ही जसं बोललात आणि व्यवस्थित पॉईंट आउट केलं तुम्ही की आता रन्स होत आहेत, बॉल व्यवस्थित बॅटवर येतोय आणि आमच्या आधी जी गौरवने पण खूप छान इनिंग्स खेळला. आता तो ग्राउंडमध्ये आहे तर सर्वांची बॅटिंग बघून एकामेकाला स्फूर्ती येते आणि मग आमचाही गेम थोडा अजून उभारी येते आमच्या गेमला. धन्यवाद, अभिनंदन. डॉक्टर रवी दिघे यांना आपण ऐकलं. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून. तर मॅचकडे आपण जरूर वळणार आहोत. मॅचकडे वळूया. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण स्पर्धा पाहतात तळोजा डॉक्टर वेलफेअर असोसिएशन डॉक्टर प्रीमियर लीग आणि वळूया आपण मॅचकडे. तर 12 मॅन जरा इन्फॉर्मेशन द्या आम्हाला. तर डॉक्टर राजेश सकपाळ यांचेही त्या आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. तळोजा डॉक्टर वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं बघा आमचे सर्व स्पॉन्सर्स आहेत. खारघर डॉक्टर असोसिएशनचे जे माजी अध्यक्ष आहेत डॉक्टर सकपाळ यांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो आपण दिलेल्या योगदानाबद्दल. तर खारघर फिनिक्स डॉक्टर राजेश सकपाळ यांचा आम्ही उल्लेख जरूर केला. त्यांना विनंती करेन VIP डाईजवर आपण आसनस्थ व्हावं. तर डॉक्टर राजेश सकपाळ सर आपण स्टेजवर या. त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. पहिले षटक पाहिलं, गोलंदाज होते डॉक्टर पार्थ. किती धावांचं टार्गेट सेट होईल? मॅच आपल्याला पाहायला मिळते सिद्धी खारघर आणि खारघर फिनिक्स.
टॉस जिंकल्यानंतर खारघर फिनिक्सनं बॅटिंगला पसंती दिली. डॉक्टर असीम, गौरव, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आपण जरूर पाहिलं. धावा आल्यात एकूण 11. डॉक्टर विजय माने सेकंड ओव्हर. डॉक्टर विजय माने छोटासा रनअप लॉफ करतोय. कार्पेटच्या माध्यमातून डीप कडे चेंडू चाललाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षण चांगलंय. सेकंड ओव्हर. एकूण धावा दाफलकावरती टोटल आपण पाहूया 12 वर पोहोचलाय. 13. स्कोरर दोन्ही जरा लक्ष ठेवा. डॉक्टर विजय माने 12. ओ शरीरभेदी गोलंदाजी. शरीरावर चेंडू आला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तिथे जरूर पाहिला आपण. विजयला पाहतोय सिंगल नंतर डॉट. एकूण धावसंख्या 12. समोर ठेवला लॉफ करतोय. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. लॉंग लॉंग वे बिग हिट. षटकार. तीन चेंडूचा खेळ संपले. धावा दाफलकावरती टोटल आपण पाहिल्या 18 धावा आहेत. टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. धावसंख्या 18. बॅटिंग करत असताना खारघर फिनिक्सनं टॉस जिंकलाय. पंच थोडा मॅच स्पीडअप करा. विनंती असेल आपल्याला थोडा स्पीडअप करा कारण 2:54 अजून 4 मॅचेस बाकी आहेत. चला थोडा स्पीडअप करा. यस लॉफ केलाय आणि उत्तुंग हा षटकार. मिळतील 6 धावा. तो डॉक्टर विजय बघा महागडे ठरले. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. 24 धावा दाफलकावर. स्लोअर वन. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 3 चेंडूवर 3 षटकार. डॉक्टर गौरव तुफानी अग्रेसिव्ह मूड मध्ये आलेत आणि सलग 3 षटकार. शिंदे सर
आपलं वेलकम सुस्वागतम. खा बॅटिंग सूर्य डॉक्टर गौरव ठाकूर यांना पाहतोय. तुफानी फलंदाजी, हल्ला बोल, बेधडक गोलंदाजांवर पलटवार, सलग 3 षटकार, सलग 4था षटकार, तोही लांब लचक. काय खाऊन आलेत आज डॉक्टर चंद्रकांत शिंदे आशा हॉस्पिटल यांचे इथे आगमन झाले. डॉक्टर चंद्रकांत शिंदे, काय पॉवर आहे बघा, पॉवर जनरेट केले. तुफानी अल्ला मनगटामध्ये ताकद आहे. काय जोरदार पलटवार आहे. 4 चेंडूमध्ये 4 सलग षटकार. डॉक्टर विजयाना गुड बॅटिंग, प्युअर बॅटिंग. 2 षटकांचा खेळ संपलाय. 3rd ओव्हर. डॉक्टर गौरव तर दादा आलेत. डॉक्टर दादा केसकर. व्हाईट बॉल. टोटल रन्स पाहिला. एकूण धावा 38 रन्स ऑन बोर्ड. डॉक्टर सचिन मोकल. यस, मागे गोंगाट चालू तो आवाज येत असेल. तर डॉक्टर सचिन मोकल बघा 40+ खूप चांगल्या पद्धतीने गाजवतात आणि त्यांचे इथे आगमन झाले. उद्या सुद्धा ते येतील. 40+ मध्ये डॉक्टर सचिन मोकल एवढे तुफानी खेळतात ना, गोलंदाजांची भंबेरी करतात. यस, बोलणार होतो आम्ही त्यांच्याकडे. मात्र आज डॉक्टर गौरव काय तुफानी खेळले. 4 सलग षटकार. बॅटिंग कमालीची. एकूण धावा आपण पाहतोय. खारघर फिनिक्स संघ पोहोचलाय. एकूण धावा 39. डॉक्टर गौरव ठाकूर पोहोचलेत. वैयक्तिक 10 मध्ये 31. चढवला अल्ला डीप लॉंग ऑन वरून. आणखीन एक षटकार. ऑन साइडला स्वतःच्या वैयक्तिक खेळीमधील हा षटकार क्रमांक 5वा. काय बॅटिंग आहे. टाळ्या उद्या डॉक्टर गौरव ठाकूर.
वैयक्तिक पोहोचले 12 मध्ये 37. 12 बॉल इंडिव्हिज्युअल 37. काम बॅटिंग सूर्य बघा मैदानावर डॉक्टर गौरव बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न. वाईडचा कॉल. पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकेल. टोटल धावा 54. 54 अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. स्विंग होता. टर्न मिळाला. डॉट बॉल. यस बाहेर गेला. यस लाईन थोडी बाहेर गेली. पंचावन्न धावा. लो फुल टॉस चेंडू कन्वर्ट करू शकले नाही. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. धाव घेण्याची तयारी नव्हती. नकार दिलाय. टार्गेट बऱ्यापैकी सेट झाले आणि त्याचा विचार इथे होईल. बऱ्यापैकी टार्गेट सेट चांगला केला बॅटिंग करताना खारघर फिनिक्स या संघानं. लॉफ केलाय. 6वा षटकार या इनिंग मध्ये. ग्रेट ह्यूज बॅटिंग. आज पॉवरफुल हिटिंग सूर्य. डॉक्टर गौरव पोहोचले वैयक्तिक 43. 14 चेंडू 43 चेंडू शिल्लक. आता 2 अर्धशतक होणार का? अर्धशतक 50 झळकवणार का? हा सुद्धा विचार आहे. कमालीचा सामना. कमालीचा रंगतदार लढत. टार्गेट सेट साठी जिद्दीचे प्रयत्न. टोटल स्कोर मगाशी सुद्धा 43 खेळलेत. आता धावा 61. आता सुद्धा 14 बॉल 43. आज डॉक्टर गौरवनं आजचा दिवस गाजवला आपल्या अनोख्या स्टाईलनं. चला स्पीडअप करा. तर रसायनीचा आमचा डॉक्टर रसायन विभागातील संघाचे काही डॉक्टर्स इथे आले. त्यांचं वेलकम. 2 धावेसाठी. यस आउट. बॅड लक. राग बघा आता थोडे नाराज आहेत. मात्र असू द्या बॅटिंग चांगली झाली. टाळ्या होऊ द्या डॉक्टर गौरव यांच्यासाठी. एकूण धावा 62 आणि त्यांच्या वैयक्तिक 44. एस डी जी. सर्व डॉक्टर्सना विनंती करेन आपण आसन असतं. तर एकूण टार्गेट आपण पाहिलं 65 आणि 66 करायचे. ओ टू डी जे. चला टॉस साठी कळंबोली वॉरियर्सचे कॅप्टन आणि TDWA चे कॅप्टन या लगेच. नेक्स्ट मॅच टॉस होईल. डॉक्टर संजय कुरंगले यांचे इथे आगमन झाले. डॉक्टर रोहित, डॉक्टर धीरज, डॉक्टर रोहित धीरज संजय कुरंगले डॉक्टर आम्ही पाहतोय.
डॉक्टर प्रतीक यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. चला बॅट्समन पाठवा. डॉक्टर राहुल वेलकम. पर्व 5व डॉक्टर प्रीमियर लीग तळोजा डॉक्टर वेलफेअर असोसिएशन. डीजे तर डॉक्टर चंद्रकांत शिंदे आशा हॉस्पिटल यांचे इथे आगमन झाले. मी डॉक्टर सचिन मोकल यांना विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. आज पर्व 3. डॉक्टर सचिन मोकल, डॉक्टर चंद्रकांत शिंदे या आपण आपला सुद्धा आम्ही सन्मान करतो. तर डॉक्टर सचिन मोकल संपर्क साधणार आहेत. मी कमिटी मेंबर जगे सरांना विनंती करेन डॉक्टर चंद्रकांत शिंदे यांचा आपण सन्मान करावा. डॉक्टर सचिन मोकल 40+ खूप छान खेळतात आणि पर्व 5वा तळोजा डॉक्टर वेलफेअर डॉक्टर प्रीमियर लीग, काय म्हणाल स्पर्धेबद्दल? ही स्पर्धा मला भरपूर आवडते कारण ही 5वा पर्व आहे, पण याच्यातले 3 पर्वाचा लागोपाठ मॅन ऑफ द सिरीज मी घेतलेला आहे. हां नाही, इथेच लागोपाठ 3 घेतलेले आहेत सिरीज. पहिले लागोपाठचे 3 मी घेतलेत, मागच्या वर्षी नव्हतं भेटलं. आणि माझ्या मॅचेस उद्या आहेत दोन्ही. या वर्षीच्या पर्वाबद्दल काय म्हणाल? जो तुमचा डॉक्टर मित्र वर्ग या स्पर्धेला एन्जॉय करतो आज उद्या आपण पाहतोय 40+ क्रिकेट आणि डॉक्टर वर्ग जेव्हा काही मॅचेस असतात, काय फरक वाटतो तुम्हाला त्या 40+ व्यवसाय क्रिकेटबद्दल आणि डॉक्टरांच्या मॅचेसबद्दल? 40+चं कसं आहे, 40+ जे खेळतात ते ऑलरेडी एवढे वर्षापासून 30-40 वर्षापासून खेळत आलेले प्लेयर आहेत, जे मुरलेले प्लेयर आहेत. त्यांना एवढी प्रॅक्टिस वगैरे करायची गरज नाही. पण आमच्या डॉक्टरमध्ये कसं होतं, हे बिझी शेड्यूलमधनं एक दिवस काढून क्रिकेट खेळायला बघताय तुम्ही कसे खेळतात. म्हणजे कोणतरी एखादंच 11मध्ये 1-2च जण प्लेयर असतात जे खेळतात, बाकी सगळे असे टाइमपास म्हणून येतात. तरी पण आमच्या पहिले 3-4 टीम आहेत जे चांगल्या खेळतात. ओके, शुभेच्छा असतील आपल्याला. डॉक्टर सचिन मोकल यांचा आम्ही सन्मान करतो. पनवेल 40+ प्रीमियर लीग मध्ये त्यांना आपण पाहिलं. 40+ क्रिकेट गाजवतात डॉक्टर सचिन मोकल. आणि टॉस आपल्याला करायचं या दोन्ही संघनायक कळंबोली वॉरियर्स आणि TTW11. कॅप्टन या लगेच. कळंबोली वॉरियर्स दोन्ही कॅप्टन या. टॉस आपण करणार आहोत दोन्ही संघनायका दरम्यान. तर डॉक्टर सचिन मोकल
यांच्या शुभ हस्ते टॉस होते. मॅच ऑन ठेवायचं. लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय. टॉस जिंकलाय. जरूर पाहूया. तळोजा डॉक्टर्स TDW असोसिएशननं टॉस जिंकला आणि त्यांचा निर्णय बॅटिंग. चला मॅचकडे वळणार आहोत. हॅलो, प्लीज जरा सर्व टीमला एक विनंती आहे की आपला 12वा प्लेयर इथं पाठवा, कारण यूट्यूब लाईव्ह वरती तुमचे सगळ्यांचे नाव ABCD असे दिली जाते. सगळेजण जे घरात बघणारे आहेत त्यांना समजणार नाही की बॅटिंग कोण करतोय आणि फिल्डिंग कोण करतोय. प्लीज जरा विनंती आहे तुम्हाला. चेंडू गेलाय सीमा. मॅचकडे 66चा टप्पा ओलांडायचा आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या. चला 12 मॅन. तुमची नावं खूप महत्वाची आहेत. आम्ही सातत्याने सूचना देतो, मात्र याच्यावर कोणच लक्ष देत नाही. उद्या प्राइज बक्षीस समारंभासाठी खूप अडचणी येऊ शकतात. आणि उद्या बघा, आज मॅनेजमेंटने लक्ष ठेवले कोणत्या टीमचा 12वा आलाय, कोणाचा नाही आलाय. आणि उद्या जो लकी ड्रॉ होईल ना, त्याच्यामध्ये आम्ही स्ट्रिक्टली वॉर्निंग देऊ. त्यांच्या नावाची चिठ्ठी टाकण्यात येणार नाही. सातत्याने सूचना देतोय, मात्र कोणी सिरियसली घेत नाही. क्रिकेटमध्ये स्पर्धेमध्ये तुम्हाला सिरियसली खेळावं लागतं. जरी मैदानाबाहेर जरी मित्र असले, मात्र मैदानाच्या आतमध्ये शत्रुत्व असतं. आणि बऱ्याच वेळा ते ग्रामीण क्रिकेट असो, शहरी क्रिकेट असो, मग अनेक असोसिएशनचे कॉर्पोरेट मॅचेस होतो. आणि आज डॉक्टर मॅचेस प्रीमियर लीगच्या माध्यमातून बॉलर नेम मोहित रोहित. बघा असा प्रॉब्लेम येतो, दूरवरून आवाज देतात तेव्हा कधी कधी समजत नाही. जर तुमचा प्रॉपर 12 मॅन असेल तर सर्व काही सुरळीत होतं. डॉक्टर गौरव यांनी ठोकलेला 44 धावा. टीम ऑफ स्पिरिट. थोडा उत्साह असेल, कॉन्फिडन्स असेल गोलंदाजांना. चांगलं षटक हाताळलं. संघासाठी जो हवा होता तो स्टार्ट मिळाला. तरछा दाखवला डॉक्टर गौरव यांनी. सेकंड ओव्हर धावा फलकावर 11 रन्स. सामन्यामध्ये दबाव तंत्राचा वापर केला. डॉक्टर रोहित चव्हाण ओव्हर नंबर 2. समोर ठेवल्या, लॉफ करतो डीप मिड विकेटला. यस, धाव चोडण्याची तयारी. गुड रनिंग. एकूण धावा. मात्र इथे धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल. धावसंख्येचा वेग वाढवणं खूप महत्वाचे. एकूण धावा 13, टार्गेट 66. सेकंड ओव्हर गोलंदाज आपण पाहिलं डॉक्टर रोहित यांना. पुढचा चेंडू, आदळला चेंडू, वेगवान डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ संपलाय. एकूण धावा आपण पाहूया 13. लॉफ करत असताना ऑन साइडला डीप कडे फिल्डर रेडियम. यस तणावाचं वातावरण. यस पंचांच्या निर्णयाची वाट पाहूया आपण.
4 धावा. यस, चौकार. चार चेंडूंचा खेळ संपलाय. धावा 17 आहेत. बॅटिंग करत असताना सिद्धी खानगरचा संघ इथे बॅटिंग करतोय. डॉक्टर रोहित, चला जास्त वेळ घेऊ नका. अजूनही 3 मॅचेस कव्हर करायचे, 4 मॅचेस कव्हर करायचे. चला थोडा स्पीड वाढवा. किमान एक मॅचला 1 तास. यस, गुड कॅच. ऍप स्कोरर आहेत, त्यानंतर आमचे स्कोरर मित्र आहेत. कारण एक छोटी चूक खूप काही सांगून जाईल. कारण वेगवेगळी नामांकन आहेत. लकी ड्रॉ आहे, बॅट्समन, बॉलर, सिरीज, ट्रॉफीज, बेस्ट प्लेअर ऑफ दिस टुर्नामेंट, वेगवेगळी नामांकन बक्षीस आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर या गोष्टीला महत्त्व आपल्याला द्यावं लागेल. डॉक्टर अनिकेत यांनी जर षटकार मारला तर डॉक्टर आशिष यांच्याकडून 1000 बंपर कॅश प्राइज. एकूण धावसंख्या 17 आहे. टार्गेट 66 करायचे. समोर ठेवला, लॉफ करण्याचा प्रयत्न डीप कडून क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावेसाठी प्रयत्न जरूर होईल. संघ पुढे सरकेल. सिंगल डबल न काही होणार नाही. सामना जिंकायचा असेल तर प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. आणि आता धावा एकूण 20, टार्गेट 66 धावा आहेत. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज या वेळेला सज्ज होईल. नबीलला पाहूया. डॉक्टर नबील पुढ्यात ठेवला, ड्राईव्ह करतोय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येईल. सिंगल मिळेल. सिंगल डबल न काही होऊ शकत नाही. सामना जिंकायचा असेल तर आक्रमकता दाखवावी लागेल. आणि तशा पद्धतीची कामगिरी होणार का? चेंडू आणि धावांचं अंतर पाहिलं तर 10 बॉल 45. 10 चेंडू आणि 45 ची गरज. लक्ष खूप मोठे. बरोबरी साधायची असेल तरी ते विचार केला जाईल. लक्ष खूप मोठं. चेंडू आणि धावांचं अंतर डिफरन्स भरपूर आहे. अंतर वाढले, अंतर जवळ यायचं असेल तर षटकार चौकार इथे दबाव वाढलाय. लक्ष होता आज डॉक्टर गौरवनं काय अप्रतिम खेळी केली. 44 धावेची अभेद्य खेळी आणि हा पाठलाग होतोय. सामना हातामधून निसटतोय. टीमने बॅटिंग करताना संघ आपण जरूर पाहिले. सिद्धी खारगर टॉस जिंकला होता खारगर फिनिक्स या संघानं आणि यांनी टार्गेट सेट केलं. 66 करायचे. धावा एकूण 22. आता 8 बॉल 44. 8 बॉल आणि 44 ची गरज. गोलंदाज डॉक्टर नबील. नेक्स्ट बॉल. ओ स्लोवर वन फसवलं, बीट करतोय. 7 बॉल आणि 44. 7 चेंडू आणि 44 धावा. इंटरेस्टिंग मॅच. लक्ष विद्या पुन्हा एकदा मॅच कडे. डॉक्टर नबील 7 मध्ये 44.
समोर ठेवलाय, फटका चुकलाय, सिंगल डबल आणि आता सामन्यात काही मजा नाही. जरी 6 षटकार आल्या तरी जिंकू शकत नाही, कारण टार्गेट 66 धावा झाल्या. एकूण 24 आणि 6 बॉल 42. डीजे मॅच सुरू होईल याची सर्व माहिती 6:42. सहा मध्ये 42. वन साइड मॅच 5:41. तर नेक्स्ट मॅच असेल वन साइड मॅच. फॉर्मॅलिटीज सामना जिंकणं कठीण आहे. 6:45, 6:40, 6:38, 6:35. टेनिस क्रिकेटमध्ये आपण सामने पाहिले, मात्र अशा परिस्थितीमध्ये हे कठीण इक्वेशन आहे, काहीच होणार नाही. नेक्स्ट मॅच टॉस जिंकलाय TW11 संघानं. त्यांचा निर्णय अजूनही आम्ही पाहिलं, मगाशी बॅटिंग घेतले. आपण रेडी राहा. नेक्स्ट मॅच असेल जो 10वा सामना कळंबोली वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध TDW11. आता सामना वन साइड आहे. 4:40. 4 चेंडू आणि 40 धावांची गरज. या स्नो एक्साइटमेंट सामन्यामध्ये मजा नाही. क्रिकेट रसिकांना अटीतटीचे सामने पाहायला आवडतात. फटकेबाजी त्यांना पाहायला आवडते. चौकार षटकार पाहायला आवडतं. सामना बनताना पाहायला आवडतं. आणि आता ते चित्र निघून गेलं. डॉक्टर गौरव यांनी ठोकलेल्या 44 धावा, अफलातून सलग 4 षटकार, त्यानंतर एकूण 6 षटकार ठोकले, 1 चौकार, वैयक्तिक खेळी केली 44. आणि त्याचा पाठलाग होत असताना गुड बॅटिंग गौरव. यस, रिअली नो डाऊट मॅन ऑफ द मॅच असतील. फॉर्मॅलिटीज आपण जरूर पाहूया. सामन्यामध्ये काही अर्थ राहिला नाही. खारघर फिनिक्सनं या मॅच मध्ये डाव मजबूत, धावसंख्या टार्गेट चांगलं, गोलंदाजीचा दर्जा चांगला आणि विजयाच्या मार्गावर आरूढ होत असताना टीम खारघर फिनिक्स लक्ष होतं 66 धावा, एकूण 10 फलकावर टोटल 28 आणि विनिंग कॅल्क्युलेशन